नमस्कार. कधी विचार केलाय का की जगात कुठेतरी संघर्ष होतो आणि त्याचे थेट परिणाम आपल्या घराच्या बजेटवर अगदी स्वयंपाकघरापर्यंत कसे काय पोहोचतात? आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. म्हणजे जागतिक संघर्षांमुळे महागाई का वाढते आणि त्याचा आपल्या खिशावर कसा परिणाम होतो. आपल्या सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे नाही का, की जगण्याचा खर्च इतका का वाढतोय? आणि बघा, यामागे फक्त पेट्रोल किंवा डिझेलच्या किमती वाढणं एवढंच कारण नाहीये. याच्यामागे काही मोठ्या आर्थिक घडामोडी दडलेल्या आहेत. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. तर हे सगळं सुरू कसं होतं? समजा जगात कुठेतरी संघर्ष सुरू झाला, सगळ्यात आधी काय होतं? तर तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत होतो. आणि याचा परिणाम? बरोबर, पेट्रोल, डिझेल, गॅस सगळंच महाग. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. ही महागाई हळूहळू आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचते. भाजीपाला, धान्य सगळ्याच वस्तू महाग होतात. आणि मग यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार काय करतं? तर व्याजदर वाढवतं. पण याचा एक असाही परिणाम होतो ज्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. तो म्हणजे व्याजदर वाढल्यामुळे सरकारालाच कर्ज घेणं महाग होऊन बसतं. आणि मग विचार करा, जेव्हा लोकांना खरोखर मदतीची गरज असते तेव्हा सरकारच्याच तिजोरीत खडखडाट असतो. मग अशा परिस्थितीत लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार साधारणपणे काय पावलं उचलतं? आणि महत्त्वाचं म्हणजे तो उपाय खरंच कामाचा असतो की ती एक महागडी चूक ठरते? चला हेच बघूया. सरकार सहसा एक उपाय वापरतं, तो म्हणजे सबसिडी किंवा अनुदान. हे काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार वीज आणि गॅसच्या किमती कृत्रिमरित्या कमी ठेवतं आणि कंपन्यांना जी काही तूट येते ती सरकार स्वतःच्या तिजोरीतून भरून देतं. पण इथेच तर खरी मेख आहे. या विश्लेषणाचा मूळ स्रोत काय सांगतोय माहितीये? की हे अनुदान वरवर पाहता खूप लोकप्रिय वाटतं, पण हा फक्त एक तात्पुरता उपाय आहे. यातून होतं काय की सार्वजनिक पैसा म्हणजे आपलाच पैसा फिरून खाजगी कंपन्यांच्या मालकांकडे जातो. आपल्याला तात्पुरता दिलासा मिळतो, पण याची मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागते. अच्छा, मग हे पैसे जातात तरी कसे? ते समजून घेऊया. बघा, सरकार हे अनुदान देण्यासाठी एकतर कर्ज काढतं किंवा नवीन चलन छापून पैसा उभा करतं. हा पैसा मग थेट ऊर्जा कंपन्यांना दिला जातो, बाजारातली वाढलेली किंमत आणि ग्राहकांना दिलेली किंमत यातला फरक भरून काढण्यासाठी. सरळ शब्दात सांगायचं तर सार्वजनिक संपत्तीचं खाजगी संपत्तीत रूपांतर होतं. तर मग या सगळ्या गदारोळात खऱ्या अर्थानं संरक्षण कोणाचं होतंय? उत्तर अगदी सोपं आहे. ज्यांच्याकडे संसाधनांची, मालमत्तेची मालकी आहे त्यांचं. आणि याच संदर्भात हे विश्लेषण एक अतिशय महत्त्वाचं वाक्य सांगतं. जर तुमच्याकडे तुमची संसाधने नसतील तर तुम्ही अडचणीत आहात. याचा अर्थ स्पष्ट आहे. जर देशाची संपत्ती, देशाची संसाधने सार्वजनिक मालकीची नसतील तर सामान्य माणूस अशा प्रत्येक संकटात भडला जाणारच. आणि मग या आर्थिक धक्क्यामुळे समाजात दोन वेगवेगळी वास्तवं तयार होतात. एकीकडे मालमत्ताधारक म्हणजे ज्यांच्याकडे तेल किंवा ऊर्जेसारख्या कंपन्यांची मालकी आहे, त्यांच्यासाठी हे संकट म्हणजे नफा कमावण्याची संधी ठरते, कारण त्यांच्या मालमत्तेची किंमत वाढते. आणि दुसरीकडे सामान्य नागरिक, ज्यांना इंधन, अन्न आणि घरभाडं अशा सगळ्या वाढत्या खर्चाचा थेट फटका बसतो. त्यांचं जगणंच मुश्किल होऊन जातं. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. परिस्थिती पूर्वीपासून अशीच नव्हती. एकेकाळी आपल्या समाजाकडे एक संरक्षक ढाल होती, जी आज खूपच कमकुवत झाली आहे किंवा जवळजवळ नाहीशी झाली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात पाश्चात्य देशांमध्ये एक वेगळीच रचना होती. सार्वजनिक घरं, राष्ट्रीय ऊर्जा कंपन्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी सरकारी मालकीच्या होत्या. ही एक प्रकारची सामुदायिक ढाल होती, जी नागरिकांना अशा आर्थिक संकटांपासून वाचवायची. आता हा आलेख बघा, तो हेच वास्तव दाखवतो. 1970च्या दशकात अनेक पाश्चात्य देशांमधल्या सरकारांकडे निव्वळ सार्वजनिक संपत्ती मोठ्या प्रमाणावर होती. पण आजची परिस्थिती काय आहे? तर ही संपत्ती जवळपास शून्यावर आली आहे. किंवा अनेक ठिकाणी तर सरकारं कर्जात बुडाली आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण आपली सामूहिक आर्थिक ढालच गमावून बसलो आहोत. आणि सार्वजनिक संपत्तीच्या या ऱ्हासाचा थेट परिणाम काय होतो? तर जेव्हा असं एखादं संकट येतं तेव्हा सामान्य नागरिक बाजारातल्या अस्थिरतेच्या थेट तडाख्यात सापडतात, कारण त्यांना संरक्षण देणारी ती सरकारी ढालच आता अस्तित्वात नाही. मग आता प्रश्न उरतो की यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? ही गमावलेली आर्थिक सुरक्षा पुन्हा कशी मिळवायची? बरं, ज्या स्रोताच्या आधारे आपण हे विश्लेषण करत आहोत त्यात एक संभाव्य उपाय सुचवला आहे. त्या विश्लेषणात एक भेदक प्रश्न विचारला आहे. तुम्ही तुमची संसाधने परत कशी मिळवणार? कारण मुद्दा आता निवडीचा राहिलेला नाही, तर तो गरजेचा बनला आहे.
त्या स्रोताचा निष्कर्ष असा आहे की सामूहिक संपत्ती आणि स्थैर्य पुन्हा निर्माण करण्यासाठी आज एकच शक्तिशाली साधन शिल्लक आहे आणि ते म्हणजे मालमत्तेवर लक्ष केंद्रित करणारी एक सुधारित कर प्रणाली. म्हणजे कर फक्त उत्पन्नावर न लावता मोठ्या प्रमाणात असलेल्या संपत्तीवर लावला पाहिजे, जेणेकरून सामूहिक संपत्ती पुन्हा उभी करता येईल. तर मग शेवटी हाच प्रश्न उरतो की सर्वांसाठी दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी केवळ कर प्रणालीत बदल करणं हेच एकमेव साधन उरलं आहे का? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो.